मिळालेला आहे शरद पवार गटाला। नवीन नाव असेल नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार। शरद पवार गटाला नवीन नाव मिळालेलं आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार। हे नाव ज्याच्यावर शिक्कामोर्तब झालंय 27 तारखेपर्यंत हे नाव मिळालेलं आहे काँग्रेसला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला नवीन नावाचे पर्याय 3 पर्याय दिलेले होते शरद पवार गटाने, त्यातलं हे नाव निश्चित झालंय। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना विचारूया। प्रशांत, काय अपडेट? केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश नुकताच आलेला आहे। आज 4 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या वतीनं पत्र देण्यात आलं होतं। त्या 3 पर्याय सुचवण्यात आले होते। एक पर्याय होतं नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, दुसरं नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार आणि एनसीपी शरद पवार। हे 3 पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाला सुचवण्यात आले होते आणि त्याच्या आधारावरती नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या नावाला परवानगी देण्यात आलेली आहे। असं म्हणता येईल की त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे की या घडीला हे अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे की ज्या पद्धतीनं घडामोडी आणि वेगवान घडामोडी राजधानी दिल्लीत सुरू आहे। आजच शरद पवारांच्या वतीनं एकीकडे दावा केला जात होता सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल करू, दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये त्यांनी जे पत्र दिलं होतं त्या पत्रामधला निर्णय आता पुढे आलेला आहे। ही अतिशय वेगवान घडामोडी आहे आणि हा जो निर्णय आहे साधारणतः 27 एप्रिलपर्यंत राज्यसभेच्या निवडणुकीपर्यंत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव राहणार आहे। त्यानंतर जेव्हा राज्यसभेच्या निवडणुका होईल त्यानंतर निश्चितपणे होईल। महत्त्वाचं म्हणजे राज्यसभेच्या निवडणूक ज्या आहे ह्या कुठल्याही चिन्हावर होत नाही, अधिकृत उमेदवारावरती होत असतात। त्यामुळे आता हे पाहावं लागेल की शरदचंद्र पवारांच्या वतीनं उमेदवार दिला जातो का। पण ज्या पद्धतीने चर्चा आहे की शरदचंद्र पवार यांच्या वतीनं कुठलाही उमेदवार दिला जाणार नाही, अशा प्रकारची जोरदार चर्चा आहे। असं असताना आता नवीन नाव मिळालेलं आहे शरदचंद्र पवार जे आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार म्हणून आता शरद पवार यांचा गट ओळखला जाणार आहे। स्टुडिओ आणि चिन्हाविषयी काही माहिती मिळू शकली आहे? महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आयोगाला आज 4 वाजेपर्यंत पत्र द्यायचं होतं, पर्याय सुचवायचे होते। त्यामध्ये 3 पर्याय सूचना झाले होते निवडणूक चिन्हासंदर्भात। एक उगवता सूर्य, एक दुसरा वटवृक्ष आणि तिसरा चष्मा। यामध्ये जो शरद पवार यांचा जो गट आहे तो गट आग्रही होता वटवृक्षासाठी, पण त्या संदर्भात निर्णय झालेला नाही आहे। कारण की त्या संदर्भात अधिकारिक पद्धतीने कुठल्याही पद्धतीनं असं शरद पवार गटाच्या वतीनं पत्रोपचार करण्यात आला नाही आहे। त्यांनी स्पष्ट केलं आहे की आम्हाला फक्त वटवृक्ष हो। या संदर्भात जर बघितलं तर लवकरच या संदर्भात देखील केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। पण या घडीला हे महत्त्वाचं आहे की प्रथमतः नाव निश्चित झालेलं आहे। आता होऊ शकतं की या संदर्भात जर बघितलं तर मी सध्या जर बघितलं मी तर अजित पवारांच्या गट हा जो पूर्ण ऑफिस आहे अजित पवारांचं आहे, अजित पवारांचं दिल्लीतलं ऑफिस आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, इथे जल्लोषच सुरू आहे। कारण की प्रफुल्ल पटेल यांनी नुकतीच बैठक आटोपली आहे। पण दरम्यानच्या काळात हा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आलेला आहे ज्यामध्ये शरदचंद्र पवार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी असं नाव असणार आहे। निवडणूक चिन्हासंदर्भात कुठलाही निर्णय अजून जाहीर करण्यात आलेला नाही आहे। होऊ शकतं आगामी 2 ते 3 दिवसात केंद्रीय निवडणूक आयोग या संदर्भात अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे। नक्की महत्त्वाची ही बातमी आहे। नवी दिल्लीतून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। शरदचंद्र पवार नॅशनलिस्ट काँग्रेस